साईडला सरका थोडं साईडला सरका ते उद्धव ठाकरेचा मोबाईल झूम कर मोबाईल झूम कर मोबाईल झूम कर चल 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 पुढे चल पण तिने आमचीच होती ना महाविकास आघाडीची. अरे संभाजीनगरला जरा मोरी बाबा तिकडे बरी ठीक आहे तपासा. हा कुठलं तुम्ही नाव काय? माझं नाव रवी सर. रवी सत्वन सर. रवी ते कार्ड सरळ करा ना जरा. ठीक आहे. तुमचं काय नाव? अशोक शेटे. हा अशोक शेटे. बरं कुठलं तुम्ही? सोने. 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 तुम्ही? मी जालना. जालना इथे जेव्हा पोस्टिंग आहे. बरं ठीक आहे. किती वर्षापासून आहेत सेवेत? सर मी आता 1 वर्ष. मानधन वगैरे वेळेवर मिळतंय? काय म्हणतात? यावेळेचं मानधन वगैरे मिळाले का बरोबर? का उशीर करते महायुती सरकार? मानधन कशाचं म्हणताय सर? नाही नाही मी एकूण सेवेचं मी तुमचं वेगळं काय अर्थ नाही माझा. कारण राज्याची तिजोरी लुटली यांनी. बरं ठीक आहे करा. शिंदेंनी आरोप केलेत की म्हणे रडारड सुरू आहे. सर नड्डा काल बोलले 80 कोटी लोकांना रेशन देतोय आम्ही. राहुल तो भूमी दिसून राहिला तुला शूटिंग मध्ये खाली धरणं त्याला बोलू दे ना एकदा. सर थोडं पाठीमागे घ्या प्लीज. थोडं पाठीमागे घ्या. बोला नका बोलू तुम्ही. सर ब्लॅक शर्ट ब्लॅक शर्ट थोडे मागे सारखा मागे मागे. साहेब शिर्डी विमानतळावर शिर्डीत विमानतळावर शिर्डी विमानतळावर आपल्याला खूप वेळ थांबावं लागलं. विमानतळावर खूप वेळ बराच उशीर झालाय मला कल्पना आहे. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. कारण आत्ता मला जिथे पोचायचं होतं पुढच्या सभेला आपल्या कन्नडच्या सभेला तिथे मी आत्ता तुमच्यासमोर पोचलोय. हे थोडंसं टाईम टेबल वरखाली होतंय. कारण सकाळी आता आधी कुठे गेलो होतो आपण? श्रीगोंदा. काय झालं आता थोडासा आधी काय माझा गजनी नाही झाला पण रोज एवढ्या सभा होत आहेत की कुठे कुठे नेमकं गेलो होतो हे पटकन लक्षात येत नाही. श्रीगोंदाला गेलो होतो. तिकडे स्वागतासाठी बॅग तपासायला लोक उभी होती. आत्ता इकडे उतरलो. आत्तासुद्धा तपासतायत. मग ते म्हणतात ना जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तसं मी जिथे जातो तिकडे निवडणूक आयोग माझा सांगाती आहे. पण मी त्यांना एवढंच सांगितलं
की माझ्या संगती आला ठीक आहे, चुकीची संगत पकडू नका, नाही तर तुमचं आयुष्य वाईट जाईल. आणि माझा नेहमीचाच एक प्रश्न आहे की मोदींची बॅग तपासली का हो? मग त्याने हळूच माझ्या कानात सांगितलं, साहेब आम्हाला अडचणीत नका आणू. म्हटलं का? कारण आमच्यावरती जबाबदारी काय आहे की बॅगातनं पैशाची ने-आण होते की नाही ते बघायची. म्हटलं मग काय? तर म्हणे नाही, यांच्या बॅगेमध्ये पैशाच्या थप्प्या नाही आहेत, आश्वासनांच्या थापा आहेत. त्या आश्वासनाच्या थापा आम्ही पकडायच्या कशा म्हणे. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, ही जनता समर्थ आहे. त्या मोदींच्या आश्वासनांच्या थापांचा निकाल लावायला महाराष्ट्र आसूसलेला आहे.